काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचं आज पुण्यातील निवासस्थानी निधन झालंय। ते 82 वर्षांचे होते। सुरेश कलमाडी यांचं पार्थिव दुपारी 2 वाजेपर्यंत पुण्यातील कलमाडी निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। त्यानंतर कलमाडी यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार केले जातील। केंद्रामध्ये काँग्रेसची सत्ता असताना सुरेश कलमाडी हे केंद्रीय मंत्री होते। पुण्याच्या राजकारणात सुरेश कलमाडी यांच्या नावाचा मोठा दबदबा होता। तर सुरेश कलमाडी यांचा अल्प परिचय देखील आपण करून घेऊया। 1 मे 1944 चा त्यांचा जन्म आहे। पुण्यातल्या एरंडवणे भागामध्ये ते वास्तव्याला आहेत। पुण्यात सेंट विन्सेंट स्कूल आणि फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांचं शिक्षण पूर्ण झालं। 1960 ला एनडीएतून पास होऊन हवाई दलामध्ये ते पायलट होते। 1964 ते 1972 दरम्यान भारतीय हवाई दलात पायलट। कोकणी, मराठी, कन्नड, तुलू, हिंदी, इंग्रजी या भाषांचं त्यांना ज्ञान होतं। 1977 ला कलमाडी युवक काँग्रेस पुणेच्या अध्यक्षपदी आले। 1978 ते 80 दरम्यान युवक काँग्रेस आणि महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली। 1981 ते 86 दरम्यान युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी देखील ते कार्यरत होते। तर 1982, 1986 आणि 1998 ला ते राज्यसभेवरती गेले। 1996 आणि 2004 ला लोकसभा निवडणुकीमध्ये ते विजयी झाले। 1995 ते 1996 या दरम्यान ते रेल्वे राज्यमंत्रीपदी देखील होते। 1996 चा रेल्वे अर्थसंकल्प सादर करण्याचीही त्यांना संधी लाभली होती। 1996 आणि 2011 दरम्यान भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे ते अध्यक्ष होते। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजनामध्ये घोटाळा प्रकरणी 10 महिने त्यांना तुरुंगवास देखील झाला होता। त्यामुळे आज संध्याकाळच्या सुमारास सुरेश कलमाडी यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।